नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुनाफा चॉकलेट। त्याकरिता इथे मी अर्धा कप इतका पिस्ता घेतलेला आहे आणि इथे मी हा चॉकलेट स्लॅब घेतलेला आहे व्हाईट कलरचा। तो मी यामध्ये घालून बारीक वाटून घेते। आता हा बारीक वाटून घेऊया, पावडर करून घेऊया। अशा प्रकारे व्हाईट चॉकलेट आणि पिस्ता मी वाटून घेतलेला आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये साधारण 50 ग्रॅम इतका मी बटर घालत आहे। बटर मेल्ट झालाय। आता यामध्ये मी ही शेव घालत आहे। ही भाजलेली शेव आहे, तरी मी हिला थोडीशी परतवून घेते। ही शेव छान भाजून झालेली आहे। आता आपण जो मिश्रण बनवला होता पिस्ता आणि चॉकलेटचा, आता तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आपलं कुनाफाचं स्टफिंग तयार आहे। आता आपण हे साईडला ठेवूया आणि चॉकलेट मेल्ट करून घेऊया। पाणी बॉईल करायला ठेवलंय, तोपर्यंत हा चॉकलेट स्लॅब मी कापून घेते। पाणी उकळलेलं आहे। आता यावरती मी हे बाउल ठेवत आहे आणि डबल बॉयलरच्या मेथडनी चॉकलेट मेल्ट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता चॉकलेट मेल्ट होत आहे। आता यामध्ये मी थोडं बटर घालत आहे। तुम्ही बघू शकता चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। आता इथे मी एक बाउल घेतलाय। आता त्यामध्ये मी हे चॉकलेट घालत आहे आणि हे व्यवस्थित चारी साइडनी लावून घेत आहे। एक सिलिकॉन मोल्ड आहे, त्यामध्ये मी हे चॉकलेट घालत आहे। इथे एजेसला लावते आणि आता हे फ्रीजमध्ये आपण ठेवूया 5 ते 10 मिनिटं। हा मी 5 मिनिटांनंतर फ्रीजमधनं काढलेला आहे आणि आता यामध्ये मी हे कुनाफाचं मिश्रण घालत आहे आणि त्यावरती हा मेल्टेड चॉकलेट घालत आहे। आता हे मिश्रण मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवत आहे। आता मी हा चॉकलेट याच्यातून अनमोल्ड करते।